धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक अवघ्या काही दिवसावर आली आहे। यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने गट स्थापन करून तो रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता शिवसेना राष्ट्रवादी यांनी युती करत निवडणूक लढवली। त्यानंतर आता त्यांनी देखील गट स्थापन केला आहे। आपल्या समवेत महानगर प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, शिवसेना राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? धुळे महानगरपालिकेच्या 2025 आणि 26च्या जी सार्वत्रिक निवडणूक होती याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, यांनी त्या ठिकाणी युती म्हणून महानगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी लढवली। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 8 जागा निवडून आल्या आणि शिवसेनेच्या 5 जागा निवडून आल्या। ही आमची नैसर्गिक युती असल्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर देखील आम्ही या ठिकाणी आमचा युतीचा जो गट आहे तो विभागीय आयुक्त जे आहेत गेडाम साहेब यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी नोंदणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या गटाचे गट नेता प्रमुख जे आहे ते आमचे शाहबाज शहा जे आहेत त्यांना केलेले आहे आणि त्यांचे आमचे जे प्रतूत आहेत ते राष्ट्रवादीचे गटनेते आणि प्रतूत म्हणून आमच्या वंदना सोनवणे आहेत यांची आम्ही प्रतूत म्हणून त्या ठिकाणी नावाची शिफारस त्या ठिकाणी केलेली आहे। नक्कीच आता एकीकडे भाजपाने गट स्थापन केला आहे, निवडणूक महापौर पदाची जवळ येते आहे, तर या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पद कुणाला जाईल आणि इतर कशा घडामोडी असतील? या ठिकाणी साहजिकच आहे की भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे 8 आणि शिवसेनेचे 5 आम्ही असे या ठिकाणी गट जो स्थापन केला आहे। तर आम्ही महानगरपालिकेमध्ये सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादीकडे या ठिकाणी धुळेकर जनता बघते आहे। महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर त्या ठिकाणी अंकुश ठेवण्यासाठी शिवसेना आज हा आणि राष्ट्रवादी हा एक नंबरचा विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी ठरण्याची या ठिकाणी 100% खात्री आम्हाला आहे। विरोधी पक्षनेते म्हणून कुणाची निवड होणार आहे आणि दुसरीकडे एमआयएमने देखील विरोधी पक्षाचा दावा केलेला आहे। या ठिकाणी विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधलाच होईल। त्याच्या मते मी या ठिकाणी शिवसेनेचा महानगर प्रमुख असल्याने मी तर खात्रीने हेच सांगेल की ह्या ठिकाणी शिवसेनेचा हिंदू सनातनीच त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता करण्याचा मानस आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। परंतु आमच्या अंतिम बैठकमध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता कोण असला पाहिजे, स्वीकृत कोण गेलं पाहिजे आणि कुठल्या समितीमध्ये कोण गेलं पाहिजे यांची अंतिम जी त्या ठिकाणी बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी बैठक होईल। त्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल। नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा शिवसेना असेल यांचा एक गट तयार करून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी चांगला सक्षम असा विरोधी पक्षनेता दिला जाईल, अशा पद्धतीची रणनीती या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून केली जात आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।